अंतर्गत चाचणीच्या नावाखाली देशातील दिग्गज IT कंपनी इन्फोसिसने 400 फ्रेशर्सना नोकरीतून काढलंय। कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मैसूर कॅम्प्समध्ये ट्रेनिंग देण्यात आली। नापास करण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या। फ्रेशर्सनी मोबाईल फोन बाळगू नयेत यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले। नोकरीवरून काढून टाकल्याप्रकरणी कंपनीला एका ईमेलद्वारे प्रश्न विचारण्यात आला। इन्फोसिस विरुद्ध त्वरित हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। आणि या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर आता कोणते आरोप केलेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज अनकटचा विषय काय कार्यक्रम। देशातील दिग्गज IT कंपनी इन्फोसिसने साधारण 400 फ्रेशर्सना नोकरीतून काढले। या कर्मचाऱ्यांची भरती कंपनीकडून ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आली। समोर आलेल्या माहितीनुसार या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मैसूर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आली। यानंतर अंतर्गत चाचणीच्या नावाखाली यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। IT कर्मचारी संघटना NITES ने या संदर्भात माहिती दिली आहे की इन्फोसिसने कामावरून काढलेल्या नवीन कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। या प्रकरणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याची धमकी युनियनने दिली आहे। इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना नापास करण्यासाठी चाचण्या घेतल्या होत्या, कारण कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या टेस्ट खूप कठीण होत्या। या टेस्ट आम्हाला नापास करण्यासाठीच घेतल्या गेल्या असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। परीक्षेच्या निकालानंतर अनेक फ्रेशर्स टेन्शन मध्ये आलते, कारण त्यांना त्यांचे भविष्य आता अंधारामय दिसू लागल्याची माहिती एका फ्रेशरने मनी कंट्रोलशी बोलताना दिली आहे। याहून धक्कादायक माहिती म्हणजे फ्रेशर्सने मोबाईल फोन बाळगू नयेत यासाठी कंपनीने बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते अशी माहिती समोर आली आहे। एवढंच नव्हे तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॅम्प्स रिकामा करण्यास सांगण्यात आलं होतं असंही सूत्रांनी सांगितलंय। तर यावर इन्फोसिसने स्पष्टीकरण देत आमच्याकडून बाउन्सर तैनात करण्यात आले नव्हते असं इन्फोसिस कडून सांगण्यात आलं होतं। तर यावरती पाहूयात की कंपनीचं काय म्हणणं आहे। इन्फोसिसने 400 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याप्रकरणी कंपनीला एका ईमेलद्वारे प्रश्न विचारण्यात आला। यावर कंपनीने असं उत्तर दिलंय की इन्फोसिसने आमची भरती प्रक्रिया खूप कडक आहे, ज्यामध्ये सर्व नवीन भरती होणाऱ्यांना अंतर्गत मूल्यांकन उत्तीर्ण होणं अनिवार्य असतं आणि यानंतर आमच्या मैसूर कॅम्पमध्ये प्रशिक्षण दिलं जातं असं इन्फोसिस कंपनीनं म्हटलंय। सर्व नवीन कर्मचाऱ्यांना मूल्यांकन उत्तीर्ण होण्यासाठी नवीन संधी दिल्या जातात। यात अनुत्तीर्ण झालेल्यांना कंपनी सोबत पुढे काम करता येत नाही, तर कंपनीच्या करारात देखील या संदर्भात लिहिलं गेलं असल्याचं सांगण्यात आलंय। आमच्या ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या प्रतिभेची उपलब्धता देण्यासाठी ही टेस्ट असल्याचं कंपनीच्या वतीनं आता सांगण्यात आलंय। आणि आता या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झालाय की कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे। इन्फोसिस मधून काढून टाकण्यात आलेले नवीन कर्मचारी काही महिन्यांपूर्वीच ऑक्टोबर 2024 मध्ये भरती झाले होते। या कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑफर लेटर मिळवण्यासाठी आधीच वाट पाहावी लागली होती असं नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉयमेंट सिनेटने म्हटलंय। या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहोत, ज्यामध्ये इन्फोसिस विरुद्ध त्वरित हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी करत असल्याचे NITES ने म्हटलंय। तर हा होता आजचा महत्त्वाचा विषय। अशाच नवनवीन विषयासह न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।